श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे, कोणत्या सेवा करायच्या याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. संकष्टी चतुर्थीचे व्रत श्री गणेशाला समर्पित करण्यात आलेले आहे. या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. गणपतीची कृपा देखील आपल्यावरती होत असते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते. हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे महत्त्वाचंच आहे बघा, म्हणजे ती आवश्यकच आहे. गणपतीला हा दिवस समर्पित असतो. याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही विघ्नहर्ताला समर्पित असते. चतुर्थी तिथीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला म्हणजे चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा देखील केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अशाच पद्धतीने ही जी आता बघा आपण चतुर्थी आहे ती आलेली आहे बघा सोमवारी. आणि सोमवार हा वार भोलेनाथांना देखील समर्पित असतो. आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहे. तर मग आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे सोमवार 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतील. त्यांची अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे. मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल. तर बघा आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा आता संकष्टी चतुर्थी हे व्रत प्रत्येकच व्यक्ती हा उपवास करतात. अगदी काही तर मुलं समजा समजदार मोठे असतील तर ते देखील हा उपवास करतात. तर सोमवारी जी संकष्टी चतुर्थी आहे तर बघा तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, संकटमोचन आहे आणि बुद्धीचे देवता आहेत. प्रत्येक आईला बघा आपल्या मुलांच्या ज्या काही समजा समस्या येत असतात तर आता हा जो उपाय आहे तर तो मुलांसाठी मुलींसाठी करू शकता. काही अडचण नाही आहे. मात्र मासिक अडचण असेल, घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. आता बघा मुलं खूप उच्च शिक्षित आहेत, त्यांचं शिक्षण झालेलं आहे, पण त्यांना पाहिजे तशी त्यांच्या शिक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे त्यांना नोकरी मिळत नाही. मुलांचा अभ्यासात देखील लक्ष लागत नाही. तर या जी काही सर्व समस्या आहेत तर त्याच दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मुगना बुध ग्रहाचे कारक आहेत, बुध ग्रहाचे स्वामी आहेत. तर ते भगवान श्री गणेश आहेत. त्यामुळे बुध ग्रह आपला जर मजबूत असेल तर कधीच आपल्याला कशाच्याच अडचणी येत नाहीत. जीवनातील प्रत्येक ग्रह हा आपला व्यवस्थित असणं खूप शुभ परिणाम देतं बघा, महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या मुलांच्या कुंडलीतील जर कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असतील आणि त्यामुळे जर त्यांना ह्या काही समस्या आहेत तर त्या येत असतील तर त्या सर्व समस्या त्यांच्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. तर आता हा उपाय कसा करायचा आहे तेच आपण बघणार आहोत. त्यामुळे बघा आता आपल्याला हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरात देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशीपाशी देखील दिवा लावायचा आहे. उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे. आता ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग. आता आपल्याला डाळ घ्यायची नाही, अख्खे मूग लागणार आहेत, अख्खे हिरवे मूग.
सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अगदी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. थोडंसं गुलाबजल देखील टाकायचं आहे. हा जो उपाय आहे तर तो आपल्याला भगवान श्री गणेशाची जर मूर्ती असेल तर एका प्लेटमध्ये मूर्ती घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला 11 वेळेस अभिषेक करायचा आहे. गणेशाची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून देवघरात आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहेत. नंतर गंध, फूल, अक्षदा, धूप, दीप, अगरती, नैवेद्य, अगरबत्ती सगळं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर बघा आपण हा उपाय केला ना तर आपल्याला काय करायचं आहे, आता जे मूग आहेत तर ते मूग घ्यायचे आहेत बघा. मग तुम्ही 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या, 108 घ्या, तुम्हाला जसं शक्य होईल तसे घ्या. आता सकाळी जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालेल. आता तुम्हाला जेवढे मूग घ्यायचे आहेत 11, 21 ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून घ्या. देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि मुगाचा जो एक आता आपण दाणा आहे तो हातात घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः म्हणायचं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. परत याचप्रमाणे मग तुम्ही किती मूग घेतलेत त्याप्रमाणे आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ते मुगाचे दाणे घेतलेले ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे थोडक्यात आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत. मग आता हे अभिमंत्रित केलेले जे सर्व मुगाचे दाणे आहेत ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आता जी काही बघा भगवान श्री गणेशाची आपल्याला सेवा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत बघा. मग आता काय करायचं आहे, मुलांच्या डोक्यावरून 7 वेळेस उतरवायची आहेत. हे आपल्याला डोक्यावरनं जसं आपण दृष्ट काढतो त्याप्रमाणे 7 वेळेस आपल्याला उतरवायचे आहेत. त्यानंतर ही मुगाचे दाणं आजूबाजूला समजा बघा आता तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे भगवान गणेशाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुम्ही दुर्वा, जास्वंदाचं फूल घेऊ शकतात, मोदक किंवा मग जो तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नेला तरी देखील चालेल. तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरी देखील चालेल. तिथे गेल्यानंतर आपल्याला दिवा, अगरबत्ती, फूल, धूप, दीप हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे मुगाचे जे दाणे आपण हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्यांची प्रगती तुम्हाला ज्यामध्ये व्हावीशी वाटते ती व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांकडे. आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होऊ दे जीवनामध्ये. आणि बघा मुगाचे दाणे हे तिथे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस गणेशाच्या चरणाजवळ ते अर्पण करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या सोमवार या दिवशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी म्हणजे मुगाचे दाणे जर समजा तुम्ही अर्पण करता किंवा येणार नसतील तर बाहेर मंदिराच्या जिथे कुठे जागा व्यवस्थित ठिकाणी समजा तुम्हाला वाटत असेल तुम्ही तिथे जरी अर्पण केले तरी देखील चालेल. आता कसं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या अगदी चरणाला स्पर्श करता येईल एवढ्या म्हणजे जवळ दर्शनाला जाऊ देत नाहीत. तर मग अगदी आपण आपल्याला मंदिरामध्ये ज्या ठिकाणी योग्य वाटेल आपण त्या ठिकाणी जरी अर्पण केले तरी देखील आपण हा जो उपाय केला आहे त्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.